सख्या रे. भाग 36. फ्लाईटमधून खाली उतरूनही अबीरच्या मूडमध्ये कोणताही बदल झालेला नाही हे पाहून अक्षराही त्याच्या मागे गेली. तिच्या मनगटावरील घड्याळावरची वेळ बघून तिला कळलं की संध्याकाळचे 6 वाजले होते आणि आभाळही जरा गडद झालं होतं. ती फ्लाईटमध्ये काही काम करत नव्हती आणि काही वेळ झोपूनही गेली होती, तरीही तिला थकवा जाणवू लागला होता आणि तिचं अंग दुखायला लागले होतं. त्यामुळे ट्रॉली बॅग एका हाताने खेचत असताना ती दुसऱ्या हाताने वारंवार ओढत होती. एअरपोर्टच्या बाहेर आल्यावर अबीरने मागे वळून पाहिलं तर अक्षरा अजूनही अनिच्छेने एअरपोर्टच्या आत चालत होती. ती ज्या पद्धतीने चालत होती ते पाहून त्याला कुठेतरी समजलं की ती थकली आहे. मग राजवी देखील मागे वळून अबीरच्या जवळ येऊन उभी राहिली आणि म्हणाली, मी तुला आधीच सांगितलं होतं की अक्षरा या ट्रिपला येऊन काहीही साध्य करू शकणार नाही. आता तूच बघ, ती अशीच चालत राहिली तर मिसेस सेन तुला हा प्रोजेक्ट करण्यापासून थांबवेल. आणि पुन्हा एकदा तू येथून रिकाम्या हाताने परत जाशील. तिचं ऐकत असताना अबीर अक्षराकडे टक लावून पाहत होता, पण तरीही त्याच्या चेहऱ्यावरचे भाव शांत आणि निराश होते, जणू काही भावनाच नसल्यानं तो राघवला थंड आवाजात म्हणाला, जा तिला मदत कर, ती कदाचित थकली असेल. अबीर हे बोलताच राघव धावत अक्षराजवळ आला आणि तिच्या हातातून बॅग घेऊन चालायला लागला. राघव येईपर्यंत अक्षराची नजरही अबीरवर पडली होती. अबीरला कॅबजवळ उभं राहून बघून तिला कळलं की सर्व तिची वाट पाहत होते, म्हणून तिनेही तिच्या पावलांचा वेग वाढवला आणि काही सेकंदातच तिथे पोहोचली. सॉरी. राजवीने अबीरच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून अक्षरा पटकन म्हणाली, गाडीत बस. असं म्हणत अबीरने वळून कॅबचा दरवाजा उघडला आणि ती बसण्याची वाट बघत उभा राहिला. पण मग घाईघाईत राजवीने अक्षराला तिच्यापासून दूर ढकललं आणि चेहऱ्यावर मोठं हसू घेऊन आत ती म्हणाली, थँक्स अबीर. ती अशी खाली बसल्यावर अबीरच्या भुवया थोड्या उंचावल्या आणि त्याच्या कपाळावरचा रागही दिसू लागला, त्यामुळे त्याने रागाने कॅबचं दार आपटलं आणि पुढे जाऊन दुसऱ्या कॅबमध्ये बसला. अबीरला वाईट मूडमध्ये पाहून त्याच्यासोबत बराच वेळ घालवलेल्या राघवलाही त्याच्यासोबत बसण्याची हिंमत झाली नाही आणि त्याने अक्षराला रिक्वेस्ट केली आणि म्हणाला, मिसेस बिर्ला, तुम्ही दोघांनी एकत्र जायला हवं. बाहेर कुठेतरी गेलात की रिपोर्ट्सही जवळच असतात आणि तुमच्यात आणि सरांमध्ये कुठलाही स्कॅन्डल नको व्हायला, म्हणून तुम्ही दोघांनी एकत्र बसायला हवं. हम्म. अक्षरा घाबरत म्हणाली आणि मुंगीच्या वेगापेक्षा तिची पावलं हळू करत अबीरच्या कॅबकडे चालू लागली. अक्षरा कॅबमध्ये बसल्यावर अबीरचा मूड हलका झाला आणि तो त्याच्या डोळ्यातील थंडी कमी करत ड्रायव्हरला म्हणाला, फॉर्च्यून सिलेक्ट ट्रिनिटी हॉटेल. ओके सर. कॅब ड्रायव्हर म्हणाला आणि कॅब सुरू केली आणि रस्त्याने जाऊ लागला. इकडे राघवही राजवीसोबत बसला आणि ड्रायव्हरला त्याचं हॉटेलचं नाव सांगितलं आणि त्याला निघायला सांगितलं. हॉटेलमध्ये पोहोचल्यावर अक्षरा आणि राजवी एकाच लॉबीमध्ये स्टग एरियामध्ये बसतात आणि राघव अबीरसोबत रूम कीज घेण्यासाठी रिसेप्शनिस्टच्या दिशेने गेला. राघवने आधीच रूम बुक केली होती, तरीही त्यांना रूमपर्यंत पोहोचण्यासाठी कीज आवश्यक होत्या. तेव्हा त्या तिथे पोहोचले. नंतर आयडी प्रूफ आणि बुकिंगचा डिटेल्स दिल्यावर रिसेप्शनिस्टने ड्रॉवरमधून 3 कीज काढून त्यांच्या समोर ठेवल्या आणि अबीरला त्याचा आयडी आणि एका रूमची की देत म्हणाली, वी हॅव नाईसली डेकोरेटेड द हनीमून स्वीट असे सेट. तुम्ही सांगितल्याप्रमाणे हनीमून सूट छान डेकोरेट करण्यात आला आहे. हॉटेल स्टाफ तुम्हाला तिथे घेऊन जातील. इकडे लंडनमध्ये हॉटेलमध्ये चेक इन केल्यानंतर रात्री 11 वाजेपर्यंत नैनिका हॉटेलच्या खोलीतच राहिली. हॉटेलच्या खोलीतील शांतता आणि बहिणीच्या लग्नाबद्दल काहीही बोलणी ऐकू न आल्याने तिला बरं वाटू लागलं. तेव्हा ती जेवायला गेली. ती हॉटेलच्याच रेस्टॉरंटच्या दिशेने गेली. तिथे पोहोचल्यावर तिला दिसलं की ते आधीच माणसांनी भरलेले आहे आणि शिवाय तिथे एकही रिकामे टेबल नव्हते ज्यावर ती बसू शकते. त्यामुळे तिने खोलवर जाऊन पाहिलं. तिने एक श्वास घेतला आणि खोलीत परत जाण्यासाठी वळली. पण ती एक पाऊल पुढे टाकण्याआधीच तिला तिच्या नावाने हाक मारणारा आवाज ऐकू आला, मिस नैनिका. व्हॉट अ ब्युटिफुल सरप्राईज. मला खात्रीच नव्हती की आपण आपल्या लास्ट मीटिंगनंतर पुन्हा भेटू. तिचं नाव आणि तो माणूस असं बोलतो हे ऐकून नवनिका थोडी काळजीने मागे वळली आणि पाहिलं तर एमजे कंपनीचा सीईओ मनीष तिथे उभा होता. त्याच्या हातात वाईनचा अर्धा भरलेला ग्लास आणि त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र तिरकस हास्य होतं. त्याच्याकडे बघून नैनिकाला 6 महिन्यांपूर्वी तिचा आणि मनीषचा कॉन्ट्रॅक्ट कसा तुटला होता हे आठवू लागलं. तेही फक्त मनीषला तिच्याशी संबंध ठेवायचे होते म्हणून आणि प्रतिक्रिया म्हणून तिने भर समारंभात मनीषचा अपमान केला आणि त्याचा आणि तिचा कॉन्ट्रॅक्ट संपवला.
याला भेटणं नाही तर बळजबरीने कोणाला तरी बोलावणं म्हणतात. आणि मला तुला भेटण्यात काही रस नाही म्हणून पुन्हा माझ्या मागे यायचा प्रयत्न करू नकोस. नाहीतर मागच्या वेळी काय घडलं ते आठवतंय ना? आजूबाजूला बघ, सेम गर्दी आज देखील दिसत आहे. नैनिका म्हणाली. ओह कमान, डोंट प्रिटेंड की आजच्या आधी तू कोणाशीही. असं म्हणत मनीष नैनिकाकडे सरकला आणि तिच्या कंबरेवर हात ठेवून त्याने त्याचा एक डोळा दाबला आणि हळूच म्हणाला, मला माहित आहे की तुझ्या कंपनीला आजकाल खूप कमी प्रोजेक्ट्स भेटताय. कसे भेटणार ना, सगळे प्रोजेक्ट्स फक्त बिर्ला ग्रुपच्या लोकांकडेच जाताय. पण जर तू माझ्यासोबत एक रात्र घालवली तर मी तुला माझ्या लंडनच्या बिझनेस पार्टनरकडून प्रोजेक्ट मिळवून देऊ शकतो आणि तुला फायनान्शियली हेल्प करण्याचं प्रॉमिस सुद्धा करतो. रिअली? नैनिका भुवया उंचावत हसत हसत म्हणाली आणि पुढच्याच क्षणी तिने कंबरेवरून हात काढला आणि म्हणाली, तू मला तुझ्यासोबत येण्याआधी स्वतःची लायकी वाढावं. मोठी स्वप्ने आणि छोटी लायकी घेऊन तोंडावर पडशील. असं म्हणत तिने चेहऱ्यावर एक विजयी हास्य केलं आणि तिथून निघण्यापूर्वी तिने त्याला मिडल फिंगर दाखवून गेली. ती वळल्यावर मनीषला राग आल्यासारखा वाटत होता, पण जेव्हा त्याची नजर नैनिकाच्या सुंदर शरीरावर पडली तेव्हा तो कितीतरी वेळ मागून तिच्याकडे पाहत राहिला आणि स्वतःशीच हसत म्हणाला, आज नाही तर उद्या तू माझ्या बेडवर असशील मिस नैनिका सिंग. तू याच हॉटेलमध्ये थांबलेली आहेस ना? मग मी इतर हॉटेलमध्ये कसा जाऊ शकतो? इथे थांबणं तर माझं कर्तव्य आहे. इकडे मनवीर हाच तो माणूस होता ज्याला मनीष भेटायला आला होता आणि तेव्हापासून तो त्याच्या टेबलावर बसून नैनिका आणि मनीषकडे बघत होता. त्याला मनीषचा घाणेरडा हेतू चांगलाच समजला होता, तरीही त्याने त्याला नैनिकासोबत बोलू दिलं, कारण इतकी वर्षे नैनिकासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याने ती अशा लोकांचा किती तिरस्कार करते आणि ती त्यांना स्वतः हाताळू शकते हे त्याला चांगलंच माहीत होतं. म्हणून तिने मनीषला मिडल फिंगर दाखवलं तेव्हा इच्छा नसतानाही मनवीर हसायला लागला. त्याला समजलं की मनीषचा पुन्हा एकदा नैनिकाने अपमान केला आहे. पण या सगळ्यात तो स्ट्रेसमध्येही आला होता की ती तिच्या डॅडचं मुशत सोडून इथे हॉटेलमध्ये का राहते. मनीष तिथे परत आल्यावर मनवीरने त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला. त्याला पाहताच मनवीरला पुन्हा एकदा आठवलं की मनीषने कसा हात वर करून नैनिकाच्या कंबरेवर ठेवला होता. त्यामुळे त्याच्या डोळ्यात किंचित राग दिसत होता. तो दाखवत तो म्हणाला, तिच्यापासून दूर राहा मनीष. तुला माहित काय आहे तिच्याबद्दल? ती एक गरम मिरचीसारखी आहे. तुलाही तिला एका रात्रीसाठी तुझी बनवायची असेल तर मी काही व्यवस्था करू शकतो. मनीष हसत म्हणाला. त्यामुळे मनवीरचे डोळे थंड झाले आणि तो रागाने खुर्चीवरून उठला आणि त्याने मनीषची कॉलर पकडली आणि ओरडला, जर तू पुन्हा तिच्याकडे घाणेरडी नजर टाकण्याचा प्रयत्न केलास तर मी तुला जिवंत गाडून टाकीन. समजलं? असं म्हणत त्याने तिची कॉलर सोडली आणि गाडीची कीज उचलली आणि मागे वळू लागला. मग मनीषही रागाने म्हणाला, कोण लागते ती तुझी ज्यामुळे तुला एवढा राग येतो? तू त्या मोठ्या बिझनेसमॅनच्या मुलीशी लग्न करतो आहेस ना, मग तुला या मुलीबद्दल एवढी सहानुभूती का आहे? ती तुझी मिस्ट्रेस तर नाहीये ना? इतकं ऐकून मनवीरचं मन पूर्णपणे सुन्न झालं. यावेळी मनीषचं तोंड फोडण्याशिवाय त्याला काहीच सुचत नव्हतं, म्हणून काहीही न बोलता तो वळला आणि त्याने मनीषच्या चेहऱ्यावर जोरदार ठोसा मारला ज्यामुळे तो जमिनीवर कोसळला. ती माझ्याबद्दल काय आहे हे समजण्यासाठी हे पुरेसं आहे का? त्याला जमिनीवरून उठण्याचा प्रयत्न करताना पाहून मनवीर म्हणाला. मनवीर खुराना, यू शुड पे फॉर दिस. ओठांच्या कोपऱ्यातून आलेलं रक्त पुसत मनीष म्हणाला. पण मनवीरने यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही आणि तो वळून पुढे गेला. काही 2-3 पावलं टाकल्यावर त्याने नैनिकाला अश्रूंच्या डोळ्यांनी उभं असलेलं पाहिलं आणि त्याची पावलं तिथेच थांबली. राघवला हनीमून सूट कोणी रेड करायला सांगितला हे चांगलंच माहीत होतं, म्हणून त्याने पटकन अबीरला समजावलं, सर मी हे केलं नाही आहे. मिस मायरा म्हणाल्या होत्या की त्या स्वतः तुमची रूम बुक करतील आणि जर मी यात हटकत केला तर त्या मला नोकरीवरून हाकलून देतील असं म्हणाल्या. असं म्हणत त्याने अबीरच्या चेहऱ्याकडे पाहिलं. यावेळी त्याच्या चेहऱ्यावरचे भाव अजिबात दिसत नव्हते. त्याचा राग त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होता, तो त्याच्या कपाळावर पडला होता. प्रत्येकजण त्याला बघून सहज सांगू शकत होता की दिवसभरात घडलेल्या घटनांमुळे अबीरचा मूड खूप खराब झाला होता, म्हणून त्याने पटकन त्याच्या आणि राजवीच्या रूमची कारकी घेतली आणि पुन्हा अबीरला विचारलं, सर तुमची इच्छा असेल तर मी सर्व डेकोरेशन काढून टाकेल.
अबीरच्या चेहऱ्यावरचा राग पाहून आणि तो काहीच उत्तर देत नसल्याचं ऐकून राघवने गप्प राहणंच सोयीस्कर समजलं आणि हळूहळू वळून बसण्याच्या जागेकडे जाण्याचा विचार करू लागला, पण तो नीट वळण्याआधीच अबीरचा भारदस्त आवाज कानात घुमला, जिथे उभा आहेस तिथेच थांब. अबीरचा आवाज इतका मोठा नव्हता, पण राघवला त्याच्या बॉसचा आवाज ऐकू येण्याइतपत पुरेसं होतं. अबीरचा आवाज कानावर येताच त्याची पावलं एका जागी थांबली आणि तो स्वतःवर नियंत्रण ठेवत म्हणाला, येस सर, काही प्रॉब्लेम आहे का? डोंट प्ले गेम विथ मी. अबीर थंडपणे म्हणाला. सर, राघव म्हणाला आणि डोकं टेकवायला लागला. मग पुन्हा एकदा अबीर त्याला म्हणाला, माझ्यासाठी दुसरी रूम बुक कर. अबीरचं हे बोलणं ऐकून राघवने हलकच मान हलवली आणि पुढे जाऊन रिसेप्शनिस्टला म्हणाला, आम्हाला दुसरी रूम घ्यायची आहे. राघव तिला सांगत होता. तेव्हाच त्याच्या संभाषणात व्यत्यय आणत फिसफिसत हसत म्हणाला, सॉरी सर. 1-2 रूम्स रिकाम्या आहेत, पण त्या आधीच बुक केलेल्या आहेत आणि ही सुखद हवामानाची सुरुवात आहे, त्यामुळे टुरिस्ट सुद्धा खूप येतात. तुम्ही आधीच रूम बुक करून ठेवायला हवी होती. आता आम्ही तुम्हाला मदत करू शकत नाही. वी आर सो सॉरी. ओह, राघव खेदाने म्हणाला आणि अबीरला काय झाले ते सांगायला वळला. पण अबीरने ते आधीच ऐकलं होतं, म्हणून तो रिसेप्शनिस्टकडे पाहत म्हणाला, तुम्ही केड केलेली रूम, तिची सजावट आणि जे काही आहे ते 10 मिनिटात क्लीन करा. मला तिथल्या कोणत्याही सजावटीचा एक भागही दिसायला नको. पण सर, तुम्ही स्वतःच बुक केलेत. फिसफिसत आश्चर्याने सांगत होती तेव्हा अबीर पुन्हा म्हणाला, मी त्याचा पेमेंट करून देईन. ठीक आहे सर, तुम्ही स्टक एरियामध्ये बसा. मी पुढच्या 10 मिनिटात सगळं क्लिअर करून घेईन. हरी अप, म्हणत अबीरने रिसेप्शनमधून त्याचं कार्ड आणि रूमची कीज उचलली आणि अक्षराला न घेता लिफ्टच्या दिशेने चालू लागला. काही पावलं चालल्यावर त्याला अक्षराचा विचार करून तो परत वळून राघवला म्हणाला, तिला सांग 10 मिनिटांनी रूम मध्ये यायला. ओके सर, असं म्हणत राघव सिटिंग एरियाकडे निघाला आणि अबीर लिफ्टच्या दिशेने निघाला आणि अर्ध्या मिनिटाने लिफ्टमध्ये शिरला. इथे मुंबईत नील त्याची सगळी कामं संपवून ऑफिसमधून जाण्यापूर्वी लॅपटॉपवर आरोहीचे दिवसभराचे रिपोर्ट सीड करतो आणि ते तो अबीरच्या लॅपटॉपवर मेल करायला सांगतो आणि तो स्वतः तिच्यासोबत त्याच टेबल जवळच्या खुर्चीवर बसून तिला मेल सेंड करताना बघतो बसतो. तिला बघताना तो तिच्या कामात चुकाही काढत होता आणि तिला पुन्हा पुन्हा सांगत होता, असं नाही, असं करायचं. तुला मेल सेंड कसं करायचं ते माहीत नाही. माझ्या भावाने तुला कामावर कसं ठेवलं. अनेक वेळा बोलून तो तिला इरिटेट करत होता, पण जेव्हा आरोही त्याच्या वागण्याने इरिटेट होते तेव्हा ती लॅपटॉप बंद करून त्याला म्हणते, मी घरी गेल्यावर सेंड करून देईल आणि तुम्ही इथे का बसला आहात? जाऊन घरी जा. असं घरी कसं जाऊ? भाईने सांगितलं आहे की मी रोज ऑफिसला निघायच्या आधी प्रत्येक रिपोर्ट त्याला पाठवायला हवा. नील हसत म्हणाला, अच्छा. आरोही लांबलचक स्वरात म्हणाली आणि मग नीलच्या हातात तिचा लॅपटॉप धरून उठली आणि तिची बॅग तिच्या खांद्यावर लटकवली. आता काय झालं? तिची घाई पाहून नीलने विचारलं. तुमच्या भावाने तुम्हाला रिपोर्ट सेंड करायला सांगितले आहेत ना, मग कोणत्या खुशीत तुम्ही मला हे काम करायला लावत आहात? असंही माझा बॉयफ्रेंड मला पिक करायला येणार आहे म्हणून मी निघते आणि तुम्ही इथे बसून लग्न झालेल्या मुलीचं स्वप्न पहा आणि अबीर सरांना मेल सेंड करा. एवढं बोलून आरोही क्षणभरही तिथं थांबली आणि तिथून पुढे वेगाने पावलं टाकत लिफ्टच्या दिशेने निघाली. मी तिच्याशी शेअर काय केलं तर ती मला सकाळपासून टोमणे म्हणते आहे. मी माझ्या भावना या असंस्कृत मुलीला सांगून चुकीचं केलं. तिला एक गोष्ट पचनी पडणार नाही. नील तिच्या लॅपटॉपकडे पाहत म्हणतो. आणि आरोहीने केलेलं अर्धे काम पूर्ण करायला सुरुवात करतो. मग जणू त्याला काही आठवलं आणि तो उठला आणि लॅपटॉपचं लिफ्टकडे धावला. लिफ्टमधून खाली आल्यावर त्याला आरोही रस्त्यात टॅक्सी थांबवताना दिसली. आणि तो विचार करू लागली की ती तिच्या बॉयफ्रेंड सोबत जाणार होती ना, मग ती इथेच का उभी होती आणि टॅक्सी का थांबवली? असं तर नाही ना की तिचा बॉयफ्रेंड तिला प्रॉमिस करून घ्यायला आला नाही? या विचाराने एक छोटीशी पण त्याच्या चेहऱ्यावर खोडकर हास्य उमटलं आणि तो ऑफिसच्या दारापाशी पोहोचला आणि चौकीदाराला म्हणाला, लाईट्स ऑफ करा. आता वरच्या मजल्यावर ऑफिसमध्ये कोणीही नाही आणि खिडक्या दारांनाही लॉक लावा. येस सर. त्याचं बोलणं ऐकून चौकीदाराने होकारार्थी मान हलवली. ते पाहून नील पुढे सरकला आणि आरोहीपासून 10 पावलं अंतरावर उभा राहून ओरडला, मिस आरोही, मला वाटतं तुझा बॉयफ्रेंड दुसऱ्या मुलीचे स्वप्न पाहत असेल म्हणूनच तो अजून आला नाही.
अचानक नीलचा मागून येणारा आवाज ऐकून आरोही त्याच्याकडे वळली आणि अर्ध्या मिनिटापेक्षा कमी वेळ त्याच्याकडे बघून ती परत रस्त्याकडे वळू लागली. ओह गॉड, इतक्या लवकर हे कसे खाली आले? आता मी त्यांना काय सांगू? मला बॉयफ्रेंडही नाहीये. स्वतःशीच बडबड करत ती तिथून पुढे जाऊ लागली की ती नीलच्या हातात येऊ नये आणि तो तिला कसलाही प्रश्न विचारू नये. पण नील तिला सोडून कसा जाणार होता? तो सुद्धा धावत तिच्या जवळ आला आणि तिच्या सोबत चालत चालत म्हणाला, मी तुझ्या बॉयफ्रेंडला भेटायला आलो होतो, पण तुला टॅक्सी थांबवताना पाहून मी तुला हेल्प करायचा विचार केला. चल एकत्र जाऊया. मी पण भाईच्या मशरूममध्ये राहतो, पण डोंट वरी, मी तुला ड्रॉप करतो. तुझ्या बॉयफ्रेंडने परमिशन दिली तर. आता कधी भेटणार मग तुम्ही दोघं? तुम्हाला काय करायचं आहे आणि मी एकटीच जाईन. आरोही तिच्या बॉयफ्रेंडबद्दल सतत बोलत असलेल्या नीलला ऐकून कंटाळलेली म्हणते. मग मी तुला कुठे ड्रॉप करणार होतो? माझ्या सर्व गाड्या बिर्ला मॅन्शनला आहेत. मी तिथून कार आणली तर आईला कळेल की मी मुंबईत आहे आणि मला ते अजिबात नको आहे. त्यामुळे चल एकच टॅक्सीमधून जाऊया, यात तुझाही फायदा आहे, माझा फायदा. आणि तो कसा? आरोही थांबली आणि प्रश्नार्थक स्वरात म्हणाली. तो असा की मी पैसे भरेल आणि मी तुझं रक्षण देखील करेल. त्यानंतर मला तुझ्या बॉयफ्रेंडला भेटायचं आहे आणि आपण तिघ मिळून कॉफी पिऊया. नील हसत हसत आरोहीकडे बघत म्हणाला, असं काहीही होणार नाहीये. ना मी तुमच्यासोबत टॅक्सीत येणार, ना तुम्ही माझ्या बॉयफ्रेंडला तुम्हाला भेटवेल. आता तुम्ही तुमच्या वाटेने जा आणि मी माझ्या वाटेने जाते. आरोही म्हणाली, ही मुलगी खूप हट्टी आहे. असं वाटतंय की मी तिच्या हँडसम बॉयफ्रेंडला पाहू शकणार नाही, ज्याला तिने सकाळी माझ्यापेक्षा स्मार्ट म्हटलं होतं. नील स्वतःशीच बडबडू लागला. तुम्ही काय बडबडत आहात? आरोही पटकन विचारते. आता तुला काय करायचं आहे? जा तुझ्या स्मार्ट बॉयफ्रेंडकडे, असं म्हणत त्याने विचित्र चेहरा केला आणि मग ऑफिसच्या पार्किंग एरियाकडे निघाला. पागल आहेत का हे? त्यांना किस तर आठवत नाही. ते पुन्हा माझ्याबरोबर येतील जेणेकरून त्यांची पुन्हा माझ्याशी टक्कर होईल आणि त्यानंतर ॲक्सिडेंटली किसवर ते मला म्हणतील की त्या किसमुळे मला लाईक करायला नको सुरुवात करू. जणू या जगात ते एकटेच उरले आहे. स्वतःशीच कुडकुडत ती पुढे सरकू लागली. 5 मिनिटांनी ती टॅक्सी थांबवू लागली तेव्हा अचानक एक पांढरी फॉक्सवॅगन कार तिच्या मधोमध आली. ती उभी राहिली आणि पुढच्याच क्षणी तिचा चष्मा खाली येऊ लागला. गाडीत बस, मी तुला ड्रॉप करतो आणि ही मस्करी नाही आहे. आरोहीच्या कानावर एक ओळखीचा आवाज आला, ज्यामुळे तिने आपलं डोकं थोडं वाकवलं आणि बघू लागली. नीलला गाडीच्या आत पाहून तिला आश्चर्य वाटलं आणि ती म्हणाली, पण तुम्ही तर म्हणालात की तुमच्याकडे कार नाहीये. हो, मग खोटं थोडी आहे. ही कार भाईची आहे. मी सकाळी त्याच्या कार कलेक्शनमधून चोरली आहे, त्याला सांगू नकोस. नील म्हणाला, ठीक आहे, मी सांगणार नाही, पण डोंट वरी, मी स्वतः जाईल. माझी टॅक्सी तिथे थांबली आहे. मी बाहेर आल्यावरच तू मान्य करशील का? नील कठोरपणे म्हणाला, मला कळत नाही हे माझ्या जळत्या हृदयावर मीठ का शिंपडत आहेत. ना ते माझ्यावर प्रेम करता, ना ते माझ्यापासून दूर राहता. मनात विचार केल्यावर आरोही गाडीचा दरवाजा उघडून त्यात बसते. ती विचित्र स्वरात ओरडते, निघायचं? हो, निघतच आहे. तू मला प्रत्येक गोष्टीसाठी का ओरडते? तिचे बोलण्याची शैली पाहून नील म्हणतो आणि गाडी स्टार्ट करतो आणि रस्त्यावर जोरात चालवू लागतो. हे गाईज, कसा वाटला आजचा भाग? कळवा नक्की आणि वाचत राहा. सख्या रे.